त्याच शेतामध्ये आपण आता हे झाड वाळायला लागलं होतं आहे ना ऋषीभाऊ. आणि हे तर हिरवं झालं, पण गंमत बघायसारखी याच्या फळांची, त्याची शायनिंग बघा. म्हणजे असं हिरवं फळ कधीच येत नाही जे झाड वाळायला लागलं त्याचं. त्याचे पिवळे फळं येतात कुठे पहा तुम्ही, आणि एवढं फुटलंय ते पण, आणि सगळा हिरवागार फळ आहेत. हे इथं बघू शकता. खोड पण घेतलं होतं. हा, याचं खोड बघू शकता तुम्ही. हे पूर्ण वाळायला लागलेलं आहे, पूर्ण झाड बसलेलं होतं हे पण ना. अजून दोन्ही हे काय इथं हे जे असे आपण जे पांढरे पांढरे डाग बघतो त्या फांद्यांना वाळायच्या आधी जे दिसतात याच्यात, हे इथं कट केलेलं आहे शेतकऱ्यांनी. यांनी हे इथून कट झालेलं आहे, आणि इतकं रोगग्रस्त झाड असून काय लस्टर आहे, काय त्याचा कलर आहे, फळाला चमक काय बघण्यासारखी. संख्या बघा आता इथल्या इथं 3-3, 4-4 फळ आहेत. ही साईज बघा. कुठेही पहा इकडं फळ आहेत, इकडेही फळ आहेत, इथंही फळ आहेत, आणि गुच्छाने लागलेत 3-3, 4-4. टोकाला पण फळ आहेत वरती ना. हा, इथपर्यंत फळ आहेत. आणि ऋषीभाऊ काय सांगत होते तुम्ही? इथंही खोड पूर्ण गेलं. बघा ही खोडाची कंडिशन काय, म्हणजे त्याला ही फळ आहे मोठा ते. आणि हे झाड, हे पण झाड सगळं, म्हणजे याच्या कंडिशनवरूनच तुम्हाला कळतं याची काय अवस्था असेल. आणि याला फळ पहा. नॉर्मली जे झाड वाळायला लागतं त्या झाडाला इतकं हिरवगार फळ येतच नाही. ते झाडही पिवळं असतं, फळही पिवळं असतं. याला हलवा ऋषीभाऊ. किती फळ आहेत? पहिले जितके होते 1, 2, 3, 4 आहेत जसेच तसेच. आता मी हलवतो याला, हे एकच फळ आहे. काय कमाल आहे. तर असं ताकदवर झाड झालं तरी ते वाळायला आलेलं